आज देवांनी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं, तरी मला माहितीये, माझ्या या आजारपणामुळे त्यांना त्रास होतोय. वंश माझ्यामुळे खुंटणार असेल, तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कारण देव स्वतःहून मला दूर करतील असं मला वाटत नाही. जीवापाड प्रेम करतात माझ्यावर. माहेरून इतक्या वेळा भेटवस्तू आली, पण त्यांनी त्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. उलट पक्षी थेट तो नजराणा खजिन्यात जमा केला. पिताश्रीकडून 3 सुभे मिळाले. प्रत्येक सुभ्याचं काम चोख पार पाडलं. कधी कुठली तक्रार नाही. हा थोडा तापट स्वभाव आहे. त्वरित राग येतो. पण तोही योग्यच आहे. सुभ्यात थोडी शिस्त ठेवायची असेल तर तेवढं चालायचंच. कधी कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. मीच कमनशिबी निघाले. देवांसारखी प्रेम करणारी व्यक्ती मिळणार नाही. मीच त्यांची संतती सुखाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या आजारपणात माझं काही बरं वाईट झालं तर त्यांची काळजी कोण घेईल? कोण सांभाळेल हे सगळं? नलिनी. हो, देवांसाठी नलिनीच योग्य आहे. ती जशी माझी काळजी घेते, तशी देवांचीही घेईल. नलिनी. नलिनी.